तर बँकेमध्ये न जाता तुम्ही काढू शकता तुमचं बँक बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंट, ते पण WhatsAppने. जर तुमच्याकडे Android मोबाईल असेल किंवा तुमचा अदर कोणताही मोबाईल असेल ज्यामध्ये तुमचं WhatsApp असेल, तर मित्रांनो मी तुम्हाला एक नंबर देईल, ते नंबर नोट करून घ्या. नंबर नोट केल्यानंतर तुम्ही WhatsApp नंबरमध्ये तो नंबर सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर तुम्ही त्याला हाय पाठवा. तर मित्रांनो ही कशी प्रोसेस आहे यामध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण जाणून घेणार आहोत. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तुम्हाला एक नंबर देतो, तो नंबर नोट करून घ्या. न तुमचा नंबर हा बँकेला लिंक असला पाहिजे तुमच्या अकाउंटला. तर हा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या आणि WhatsAppमध्ये या. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला WhatsAppमध्ये यायचं आहे. जसं मी आता तुम्हाला दाखवतो आहे मोबाईलमध्ये आणि तुम्हाला एक हाय पाठवायचा आहे. जसं की बघू शकता मी आता हाय पाठवणार आहे. तर आपल्याला तिकडून एक रिप्लाय येईल महाराष्ट्र बँकेकडून. हा महाराष्ट्र बँकेचा नंबर आहे WhatsAppवाला, ज्यावर तुम्ही WhatsApp बँकिंग करू शकता. तर मित्रांनो आपल्याला असं काही मेनू आलेला आहे. आपल्याला मेनू यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला दिसत आहे मेनूवर क्लिक केलं तर मित्रांनो आपल्याला बँक अकाउंट यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला जर बँक बॅलन्स चेक करायचा, मिनी स्टेटमेंट काढायचं आहे. मी तुम्हाला आधी मिनी स्टेटमेंट काढून दाखवेल, नंतर तुम्हाला बँक बॅलन्स काढून दाखवेल. नंतर आपल्याला सिलेक्ट या बटनवर क्लिक करायचं आहे तिकडून हा मेसेज आल्यावर. तर मित्रांनो जसं बघू शकता आपल्याला अकाउंट स्टेटमेंट, गेट मिनी स्टेटमेंट, नो युअर बॅलन्स हे सगळं काही माहिती यामध्ये दिलेली आहे. आपल्याला ज्याची माहिती पाहिजे त्यावर आपल्याला क्लिक करून हे आपल्याला काढू शकतो. जसं अकाउंटवर आपण क्लिक केलं मिनी स्टेटमेंटवर, जर आपल्याला 3 महिन्याचं काढायचं आहे, 2 महिन्याचं काढायचं आहे किंवा 1 महिन्याचं काढायचं आहे, काही स्टेटमेंट वगैरे असतात की जे आपल्याला माहीत नसते की बॅलन्स कुठे कट झाला आहे की कुठून पैसे आलेले आहे, ते तुम्ही घर बसल्या आता तुम्ही चेक करू शकता. जसं की मी आता हे यांना पाठवलेलं आहे, ते आपल्याला रिप्लाय करेल. रिप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता की खाली आपल्याला काही असा वेगळा इंटरफेस फाईल मिळतो. त्यावर आपल्याला अजून सिलेक्ट क्लिक करायचं आहे. जसं माझा अकाउंट नंबर आहे वरती मी तुम्हाला दिसला आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेंड करायचं आहे. सेंड केल्यानंतर आपल्याला अजून सिलेक्टचा मेसेज आलेला आहे. यामध्ये लिहिलेलं आहे की ड्युरेशन तुमची किती अकाउंट स्टेटमेंटची, जशी 3 महिने असते, 2 महिने असते, 1 महिना असते, करंट महिना असते. आपण करंट महिन्याची काढू शकतो किंवा 3 महिन्याची काढू शकतो किंवा 2 महिन्याची काढू शकतो किंवा 1 महिन्याची काढू शकतो. कस्टम म्हणजे तुम्ही डेट टाकू शकता. तर जशी मी आता 3 महिन्याची इथं स्टेटमेंट काढणार आहे. तुम्ही यांना हे पाठवलं आहे प्रिव्हियस 3 मंथ्स स्टेटमेंट. यामध्ये बघू शकता तुम्ही याला एक PDF आलेला आहे आणि यामध्ये एक पासवर्ड आहे. पासवर्ड आपला समोरचे चार अक्षर, जसं की माझं नाव रोशन आहे तर ROSH आणि आपली जन्मतारीख. जसं मी बघू शकता हे स्टेटमेंट उघडलेलं आहे. हे काही सिक्युरिटी कारण ह्या दिसत नाही आहे. तर मित्रांनो हे बघू शकता अशा प्रकारे काही आपण हे पाहू शकतो. तुम्ही बघू शकता स्टेटमेंट हे बघू शकता किती ट्रान्झॅक्शन झाले किती नाही झाले, यावर आपण हे क्लिक करून बघू शकतो. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घ्या. तर मित्रांनो आपण पुन्हा अजून एकदा आपण हाय ॲप पाठवू. यासाठी बॅलन्स चेक कसं करायचं, आपल्या अकाउंटमधला किती पैसे आहे हे कळण्यासाठी आपण WhatsAppद्वारे हे कळू शकतो. आपण पुन्हा हाय पाठवायचं, मेनूवर यावर क्लिक करायचं, बँक अकाउंटवर क्लिक करायचं आणि तिकडून मेसेज आल्यानंतर आपल्याला तिथं दिसेल, जसे बघू शकता तुम्ही, आपल्याला करायचं आहे नो युअर बॅलन्स. तुमचं बॅलन्स किती आहे बघू शकता. 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे इथे, त्याच्यावर मी असा रेड डॉट केलेला आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नो युअर बॅलन्स यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला त्यांचा पुन्हा रिप्लाय येईल. ते पूर्ण माहिती आपल्याला देतात. घरी बसल्या आपल्याला पूर्ण माहिती ही काढता येते बँकेमध्ये न जाता. जर तुमच्याकडे WhatsApp असेल तुम्ही हे करू शकता. ते बघू शकता आपल्याला तिकडून रिप्लाय आलेला आहे. सिलेक्ट यावर क्लिक करायचं, आपला अकाउंट नंबरवर क्लिक करायचं आहे आणि सेंड करून द्यायचं आहे. ते पूर्ण माहिती आपल्याला 1 मिनिटात किंवा अर्ध्या सेकंदामध्ये, 10 सेकंदमध्ये, 20 सेकंदमध्ये आपल्याला सेंड करतील. तर मित्रांनो असा काही व्हिडिओ होता हा. जर तुम्हाला हेल्पफुल वाटलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर द्या. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला यांचा रिप्लाय आता येत आहे. जसा की आलेला आहे माझ्या अकाउंटमध्ये एवढं बॅलन्स आहे आणि हे तुम्हाला दिसत आहे समजा. तर अशाद्वारे तुम्ही तुमचं अकाउंट बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंट हे काढू शकता घर बसल्या, न कुठं जाता, न बँकेत जाता. तर मित्रांनो तुमच्याकडे WhatsApp असेल तुम्ही WhatsApp डाउनलोड करून घ्या. Androidमध्ये करा, तुमच्याकडे जो मोबाईल असेल त्यामध्ये तुम्ही WhatsApp डाउनलोड करून घ्या. जसं की तुम्ही बघू शकताय अकाउंटमध्ये माझ्या बॅलन्स एवढं आहे. तुम्ही पण अशाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्राचं मिनी स्टेटमेंट, अकाउंट बॅलन्स किंवा अदर माहिती पण तुम्ही काढू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.